बरेच मोठे आजार किंवा बऱ्याच मोठमोठ्या अडचणी आपण स्वतःसोबत योग्य संवाद साधल्याने दूर करू शकतो. कसं तेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहितीये, आपल्या प्रत्येकालाच ना बरेच त्रास असतात आणि तेच त्रास आपण कायम सोबत धरून बसतो. आपल्या आतून कायमच आपल्याला जो त्रास होतोय ना, तो किती आणि कसा होतोय हेच आवाज येत असतात. फोकस ऑन व्हॉट मॅटर्स या पुस्तकात लेखकांनी सांगितलंय की जेव्हा ते आजारी पडायचे तेव्हा ते म्हणायचे, स्वतःला सांगायचे की थोडी विश्रांती घे, धीरानं घे, जास्त व्यायाम करू नकोस, हे सुद्धा निघून जाईल. पण जेव्हा त्यांचं दुखणं निघून जात नसायचं तेव्हा ती मानसिकता त्यांना त्रासदायक ठरायची. मग त्यांनी काय केलं की थोडासा संवाद वेगळ्या पद्धतीने साधायला सुरुवात केली. म्हणजे कसं की माझं पोट दुखतंय, पण मला पोटदुखीची पर्वा नाही, मी त्याबद्दल काळजी करणार नाही, मी हार मानणार नाही, मी वेदनेचं लक्षण दिसता क्षणी अंथरुणात पडून राहणार नाही, मी लढेन आणि ह्यामधून बाहेर पडेन. एक्झॅक्टली आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हेच करायचंय. मला अमुक व्यक्ती त्रास देते, मला ती सततच त्रास देते, म्हणून मी काहीच करू शकत नाही, मी यातून कसं बाहेर पडू, आता माझं कसं होणार, माझी लहानच मुलं आहेत आणि तुम्हा कोणाला कळणारच नाही की माझी मुलं लहान आहेत आणि माझ्यासोबत काय घडतंय, मला किती लोड होतंय. हे असं म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत जे घडतंय ते सगळं मी स्वीकारलेलं आहे, पण तरी देखील मी यातून मार्ग काढणार आहे, मी लढणार आहे आणि मी काहीतरी वेगळं आणि छान माझ्या आनंदासाठी, माझ्या समाधानासाठी करणार आहे, हे असं म्हणायला पाहिजे. आणि ह्यालाच म्हणतात की स्वतःसोबत सकारात्मक संवाद साधणं. आपण नेहमी स्वतःसोबत वाईट संवाद साधत असतो. आपल्या आजूबाजूला जे चांगलं घडतंय त्याबद्दल आपण स्वतःशी कधीच बोलत नाही. आपण फक्त जे वाईट घडतंय तेच 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 रिपीट करत असतो, स्वतःला तेच सांगत असतो, इतरांनाही तेच सांगत असतो. हे 1 महिनाभर थांबवून बघूया आणि 1 महिनाभर म्हणायचं, माझ्यासोबत जे घडतंय त्यातून बाहेर पडणार आहे. आपोआपच तुम्हाला मार्ग मिळायला लागतील, फक्त पडणार आहे हे म्हणायला सुरुवात करा. मी माझ्यासोबत जे घडतंय त्यातून बाहेर पडणार आहे, मी स्वतःवर काम करणार आहे, मी आनंदासाठी जगणार आहे. मग हळूहळू ती जी त्रासदायक परिस्थिती किंवा एखादा आजार आहे ना, तो आपोआप कमी होईल, ती परिस्थिती आपोआप बाजूला निघून जाईल आणि आनंद, समाधान आपल्या आयुष्यामध्ये येईल. म्हणा आणि त्याचसोबत ते लिहून पण काढा. लिखाण करण्यामध्ये आपण खूप कमी पडतो आणि तुम्हाला माहितीये, लिहून जे आपण लिहितो ना तेच आपण घडतो. माझी जेव्हा मी जुनी डायरी बघते, इयत्ता 9वी-10वीला लिहिलेली, त्यावेळेला मी सतत हेच लिहिलेलं आहे की मला काहीतरी वेगळं करायचंय, आता ज्या अडचणी आहेत या सगळ्यातून मला बाहेर पडायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय, अभिमान वाटेल माझ्या पालकांना माझ्यावरती, असं काहीतरी करून दाखवायचंय. काय करायचंय हे माहित नव्हतं मला, पण आपोआपच मी जे लिहिलं तशी मी घडत गेले. आणि म्हणूनच आपण जे बोलतो, आपण जे लिहितो, आपण स्वतःला जे सांगतो आणि आपल्याबद्दल आपण जे इतरांना सांगतो त्यातूनच आपण घडत असतो. बघा, आता आपण सतत आपल्या जर मैत्रिणीला किंवा स्वतःला किंवा इतर कोणालाही सांगत असतो. एक उदाहरण घेऊयात की माझ्या सासूबाई मला फार त्रास देतात, आज ना असं झालं, आज बघ त्या तसं म्हणल्या, काल बघ त्या तसं म्हणल्या, अगं त्या अशाच करतात, त्या लहान लहान गोष्टीवर तशाच करतात. मग हे तुम्ही बोलून तसेच व्हायब्रेशन्स क्रिएट करताय आणि तुमची मैत्रीण देखील तुमच्याबद्दल हाच विचार करते की अरे बापरे, हिला किती त्रास आहे, हिच्या मागे किती व्याप आहेत, आणि मग तिचेही व्हायब्रेशन्स तसेच येत आहेत. पण काही नाही ग, हे सगळं चालतच राहणार, पण ह्यातूनही मला काहीतरी छान करायचं आहे आणि मी करून दाखवणार, आपण दोघी सोबत मिळून करूयात. हे असं जेव्हा संभाषण साधायला आपण सुरुवात करतो तेव्हा गोष्टी बदलायला सुरुवात होते. स्वतःबद्दल, स्वतःसोबत आपण काय बोलतो ते खूप विचारपूर्वक बोलावं लागतं. हे एका दिवसात होणार नाही, 10 दिवसात होणार नाही. तुम्हाला सतत सतत तुमच्या विचारांकडे, तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे बघा, आपण तर्कवादी प्राणी आहोत. आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचं उत्तरही आपल्याला माहिती आहे. फक्त आपल्या आजूबाजूला काय चांगलं घडतंय, आपल्यामध्ये काय चांगलं आहे याचं उत्तर आपण शोधत नाही.
आपण फक्त जे वाईटच घडतंय त्याकडेच फोकस करतो. सतत जर कोणीतरी आपल्याला त्रास देत असेल किंवा सतत जर आपण आजारी असू, तर अशामध्ये स्वतःसोबत सकारात्मक संवाद साधणं खूप अवघड आहे. मला माहितीये, मी ह्यामधून गेलीये आणि मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून मी इतक्या आत्मविश्वासाने हे तुम्हाला सांगते की अरे करून तरी बघा. करायला काय जातंय, करायला पैसे थोडी पडणार आहेत. आपलं जे उद्दिष्ट आहे ना ते आपल्याकडे आपण आमंत्रित करायचं असतं सतत बोलून बोलून. मी प्रचंड तापात आहे पण तरीही आपण हे म्हणायचं की मी ह्यातून बाहेर पडणार आहे, मी धडधडीत होणार आहे, मी धडधाकट होणार आहे आणि मी धडधडीत सगळी कामं करत सुटणार आहे. मी छान स्वतःसाठी जगणार आहे. तो जो येणारा ताप आहे ना तो देखील 15 दिवसांनी आपोआप कमी होतो. ज्या वाईट परिस्थिती आहेत ना त्याबद्दल बोलू नका. जे करायचं आहे, जे मिळवायचं आहे तेच सतत बोलत राहा. इतकी क्षमता आपल्यामध्ये आहे. जे आपण बोलतो ते आपण आमंत्रित करतो. त्यामुळं चांगलं बोला आणि चांगल्या गोष्टी वाढवा. सगळ्यात आधी स्वतःकडे एक धावपटू म्हणून बघायचं. तुमचं जे काम आहे ना ते काम करायचंच आहे. मग आजूबाजूला कोणतीही परिस्थिती असू देत आणि ते काम कोणतंही असू देत. या जीवन नावाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला आपली कामगिरी करायची आहे, आपल्या पद्धतीने करायची आहे. कोणासोबतही स्पर्धा करायची नाहीये. आणि ते पूर्ण करण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी तुम्हाला योजनेची आणि तोग धरण्याची गरज आहे. पेशन्स. कोणतंही एखादं कार्य हाती घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी लागतात, ते म्हणजे पेशन्स आणि योजना. 3 वर्ष मी युट्यूबवरती सातत्याने काम करत होते. मला कोणताही इन्कम मिळत नव्हता तरी देखील तग धरून राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता कुठेतरी मला यश मिळायला सुरुवात झालेली आहे. मग ह्या मागच्या 3 वर्षामध्ये जर मी हे सोडलं असतं तर मला आजचा दिवस बघायलाच मिळाला नसता. आणि त्या 3 वर्षांच्या मागे सुद्धा इयत्ता 8वी 9वी 10वी पासून मी लिखाण करतेय आणि त्या लिखाणातून मी घडत आलीये. फक्त पेशन्सफुली आपण जे करतोय ना त्याच्यातून काही रिटर्न्स मागायचे नाहीत. आपण जे करतोय ना ते आनंदाने आणि छान समाधानाने करत राहायचं. फक्त विचार असे करायचे की यातून मी काहीतरी वेगळं करणार आहे, यातून काहीतरी नवीन निर्माण होणार आहे, काहीतरी छान माझ्यासोबत घडतंय, किती मस्त आहे हे सगळं मला खूप आवडतंय. मी आज वाचन केलं, मी आज लिखाण केलं, मी आज बाहेर फिरून आले, किती छान वाटतंय मला हे सगळं खूप आवडतंय. आज मी माझ्या मैत्रिणीशी फोन करून एका नवीन गोष्टीचं प्लॅनिंग केलं. आम्ही दोघींनी ठरवलंय की आम्ही आता स्वतःवर काम करणार आहोत आणि आमच्या दोघींकडेही असलेलं नॉलेज आम्ही एकमेकींना दिलंय. किती मस्त वाटतंय, किती छान वाटतंय. हे सगळं मला आवडतंय आणि या सगळ्याची मला मदत होणार आहे. मी या सगळ्यातून माझ्या आजूबाजूला जी नकारात्मकता आहे ना ती खूप छोटी आहे, पण माझी जी सकारात्मकता आहे ना ती खूप मोठी आहे आणि ती मला माझ्यासाठी पुरेशी आहे. सकाळी उठल्या उठल्या आरशात बघून मी किती छान दिसते, वा माझ्या चेहऱ्यावरती किती ग्लो आलाय. काल मी जे स्वतःसाठी काम केलं, काल मी जो माझ्यासाठी व्यायाम केला त्याचाच हा परिणाम आहे. मी आज आणखी व्यायाम करणार, मी आजही स्वतःसाठी वेळ देणार. अरे बापरे, मी मगाशी ना किती छान गाणी ऐकत बसले होते आणि त्यातून मला किती ऊर्जा मिळाली, त्यातून मला किती छान वाटलं. हे असं म्हणायला सुरुवात केल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होते. सर्वात आधी आपल्याला आपल्यासाठी काय करायचं आहे तर व्हायब्रेशन्स तयार करायचे आहेत. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे काय की आपल्या भोवतीचं जे वलय आहे, जे नकारात्मक आहे, जे आपण फक्त आपले प्रॉब्लेम स्वतःला आणि इतरांना सांगून नकारात्मक केलेलं आहे, ते आपल्याला क्लीन करायचंय. छान विचार करायचाय. त्रास होणार आहे, त्रास करून घ्यायचा थोड्या वेळापुरतं, पण जर 10% त्रास झाला असेल ना तर 20% स्वतःबद्दल चांगलं बोलायचं, म्हणजे चांगलं होतं. त्रासही सहन केलाच पाहिजे, पण 10% आपण त्रास सहन करतोय, 10% त्रासाबद्दल बोलतोय, तर मग 25% 50% आपल्याला जबरदस्ती करून, स्वतःवर जबरदस्ती करून चांगलं बोलायचं आहे. आणि मग जादू बघा. हे सगळं करायला सुरुवात करा आणि मग 1 महिन्यानंतर मला कमेंट्समध्ये येऊन सांगायचं की तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झालाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला
ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा. भेटूयात लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.